वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तराळा येथील उपवीज केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मात्र 2 खांबाअभावी ते रखडलेले आहेत आणि त्यामुळे त्या परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सध्या या परिस्थितीत ते जे 2 खांब रखडले म्हणजे रखडले आहेत, त्याच्यामुळे ते केंद्र हे चालू झाला नाही. त्यासोबत आपल्यासोबत अध्यक्ष अभियंता जे आहेत महावितरणचे अजय शिंदेजी, त्यांच्याकडून जाणूया नेमकी काय परिस्थिती, काय रखडलेलं सर? नमस्कार. महावितरण वाशिम तर्फे आपलं स्वागत. सर्वप्रथम सांगू इच्छितो की शेलू आणि परिसरातील गावातील ग्राहकांना, जो सुमारे 10 ते 15 ग्राहकांना तिथं अतिभारित असल्यामुळे महावितरण कंपनीतर्फे AIB योजनेतर्फे पायाभूत आराखडा योजना अंतर्गत एक 5 MVA क्षमतेचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. त्या उपकेंद्राचे काम पूर्ण झालेले आहेत. या उपकेंद्राला जोडणारी वीज वाहिनी ही मंगरुळपीर अतिउच्च दाब उपकेंद्रामधून उभारणी करण्यात येत आहे. त्याचे अंतर सुमारे 23 किलोमीटर आहे. या 23 किलोमीटरपैकी 22 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहेत आणि मंगरुळपीरच्या अतिउच्च दाब उपकेंद्रापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत शिवाराच्या जवळ 2 खांबांना स्थानिक शेतकरी श्री चेके असे शेतकऱ्याचे नाव आहे, त्यांच्यातर्फे थोडी म्हणजे त्याच्या बांधावर असल्याबाबत अडचण निर्माण केली होती. त्याबाबत महावितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्याशी पाठपुरावा केलेला आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मंगरुळपीर, कार्यकारी अभियंता वाशिम यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि समन्वयाने त्यांच्या बांधावून खांब उभे करून वाहिनी पुढे न्यायचा प्रयत्न करीत आहेत. याकरता सदर वाहिनीला विलंब होत असल्यामुळे मंगरुळपीर उपविभागीय अधिकाऱ्याने तेथील तहसीलदारांना सुद्धा निवेदन दिलेले आहे. अकोला येथील AC इन्फ्रा अकोला यांनी सुद्धा सदर ग्राहकाशी संपर्क साधून तडजोडीने आणि समन्वयाने याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास शेलू येथील सुमारे 10 ते 12 गावातील ग्राहकांना दर्जेदार आणि दिवसा चांगला वीज पुरवठा मिळेल. सामाजिक बांधिलकीकडून होत असलेले काम आहे. या अनुषंगाने आम्ही आमच्या महावितरण कार्यालयातर्फे श्री चेके यांना शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपण सामंजस्य भूमिका घेऊन आमची महावितरणची लाईन जी आहे 2 खांबाची लाईन ही पुढे जाऊ द्यावी. त्यामध्ये आम्ही त्यांना संमती दिलेली आहे आणि कन्सेंट पण दिलेले. भविष्यात जर त्यांना काही अडचण आली आणि त्यांना काही वाहिनी स्थलांतरित करायचं काम जर पडत असेल, त्यांना भविष्यात ते जर डेव्हलपमेंट करत असेल तर महावितरण त्यांना परिपूर्ण सहकार्य देईल आणि तिथे कुठलाही अपघात किंवा हानी होणार नाही याची सुद्धा आम्ही त्यांना लेखी ग्वाही देत आहे. सर, नक्की मला एक सांगा, कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प सुरू झाले, याचा सर्वेच्या दरम्यान या शेतकऱ्याची अडचणी समजून घेतल्या नाहीत? सर, सर्वे ही सदर वाहिनीचे काम मागील 6 महिन्यापासून सुरू झाले. त्या कामाच्या अनुषंगाने सर्वप्रथम पोल उभे झाले, परंतु पोल उभे झाले त्यावेळेस शेतकऱ्याकडून कुठली अडचण झाली नाही आणि एकदा पोल उभे झाल्यानंतर सर्वे जो झालेला आहे तर ते बदलण्याकरता बऱ्याच अडचणी येतात किंवा पर्यायी जागा मिळण्यास अडचण होते. तर मागील 3 ते 4 महिन्यापासून हा अडचण उद्भवलेली आहे आणि त्या महावितरण ही सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्याकडून आणि त्या भागातील परिसरातील लोकांकडून समन्वयाने साधून हा मार्ग चांगल्या मार्गाने सोडवायचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करीत आहे की आम्हाला सहकार्य करावं. नक्कीच मला एक सांगा, सध्या जे त्या परिसरातील उन्हाळी पिके जे शेतकरी घेतात त्यांच्या या पिकांना जे आता सिंचनाचा जे पर्याय होतो, म्हणजे जिथे विद्युत मिळणार होती ती आता मिळणार नाही. सध्या सर परिस्थिती बदलली, त्यामुळे अडचणी समोर जात आहे. सद्यस्थितीत शेलू, तराळा या परिसरात फक्त एकच उपकेंद्र आहे. त्या ठिकाणी इरिगेशनचं प्रमाण चांगलं आहे. संत्र्याचे बागायतदार आहे आणि लोक 12 शेती करतात. त्यामुळे त्याचसाठी त्यांना चांगला दर्जेदार वीज पुरवठा मिळावा करिता महावितरण हे उपकेंद्र स्थापित केलेलं आहे. ते जर लवकरात लवकर सुरू झालं तर त्या भागातील शेतकऱ्यांचं समाधानाचं वातावरण होईल आणि त्यांना याचा भरपूर फायदा होईल, त्याच्या उत्पन्नातही वाढ होईल. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून होणारे उपकेंद्र याबाबत सर्व शेतकऱ्यांनी, परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी सहकार्य करावे आणि वाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यास मदत करावी अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो आणि आवाहन करतो. नक्कीच हे होते आपल्यासोबत महावितरणचे जे अध्यक्ष अभियंता अजय शिंदेजी यांनी हे सांगितले, शेतकऱ्यांनी सहकार्य केलं तर ही उपकेंद्र हे पूर्णतः सुरुवात होईल, चालू होईल आणि शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था होणार आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.